खूप वर्ष शेती करून किंवा बऱ्याच गोष्टीचा अनुभव असून पण आपण काय केलं हा ज्यावेळेस इथं आल्यानंतर प्रश्न पडतो. नमस्कार, मी साऊथ आफ्रिकेमध्ये या ॲलिसनच्या प्लॉटला व्हिजिट देतो आहे. आपण पाहू शकता त्यांचं हे कॅनॉपी मॅनेजमेंट आहे. आपल्याकडे 20-20 वर्ष जुने द्राक्ष बागायतदार आहेत आणि खूप सारे तज्ज्ञ आहेत, परंतु का बरं आपल्याकडे अशा पद्धतीनं कॅनॉपी मॅनेजमेंट केलं जात नाही, घराची संख्या ठेवली जात नाही, इरिगेशनसाठी डबल पाईपलाईनी दिल्या जात नाही. मी एवढे दिवस फिरतो आहे, परंतु कोणी पाण्याचं मॅनेजमेंट इथलं पूर्णतः वेगळं आहे असं मला तरी जाणवलं. कोणी खड्डा काढून मॉइश्चर चेक करताना दिसलं नाही. त्यांची वेगळी पद्धत आहे पाणी द्यायची असं बघितलं. हा जो फार्म आहे याच्या मालकाचं मत आहे इंडियामध्ये खूपच ओव्हरक्रॉप घेतलं जातं, ओव्हरलोडिंग घेतलं जातं. त्यामुळे खरं तर आपण क्वालिटीमध्ये खूप मागं आहे आणि भारताची द्राक्ष ही जगात खूप वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, ती म्हणजे आपण खूप चीप रेटनं जगाला द्राक्ष पुरवतो. ही कुठेतरी संकल्पना आपल्याला मोडीत काढावी लागेल. फार कमी एक्सपोर्टर आहेत जे प्रीमियम रेटने द्राक्ष हे बाहेरच्या देशात विकता. तर आपल्या प्रॅक्टिसेस चेक करणं गरजेचं आहे. आपल्या इरिगेशन मॅनेजमेंट, कॅनॉपी मॅनेजमेंट, थिनिंग कुठलेही घड बघितले त्याच्यात त्यांचा थिनिंग, बड संख्या, काडीवरती एकच घड, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. आपल्याकडे मान्य आहे क्षेत्र कमी आहे, परंतु त्या कमी क्षेत्रात जास्त क्वालिटी माल तुम्ही करू शकता असं यांचं मत आहे. आता हा जो फार्म आहे हा खूपच मोठा फार्म आहे, जगातला सगळ्यात जास्त क्षेत्र असलेला हा फार्मर आहे. पण आपलं जे काही क्षेत्र आहे त्याच्यावरती आपल्याला फार चांगल्या पद्धतीनं आपण क्वालिटी मॅनेजमेंट करू शकतो असं त्यांचं मत आहे. तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खूप शिकण्यासारख्या आहेत, ज्या आपल्या पारंपरिक पद्धतीनं आपण करत आलो आणि खूप अनुभव आहेत म्हणणारे द्राक्ष बागायतदारांना मी बघतो. इथं आल्यावर कळतं की कुठेतरी आपल्याला स्वतःच्या अनुभवांना अपडेट करण्याची वेळ आलेली आहे. धन्यवाद.